ज्या स्त्रीने आपले गीत गमावले हा आजचा आपला विषय आहे. आणि आज आपण अशा एका स्त्रीबद्दल बोलणार आहोत की जिने आपलं गीत, जिने आपला आनंद, आपलं गाणं, स्तुतीस्तवन गमावलं. जिच्या आयुष्याची सुरुवात अतिशय उत्कृष्ट प्रकारे झाली. तिने देवाचे अद्भुत अनुभव घेतले. मोठं सौभाग्य तिला मिळालं. परंतु अंत हा पाहिजे तेवढा चांगला झाला नाही. आणि ती स्त्री आहे मिरियाम. आज आपण मिरियामच्या जीवनातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, कोणकोणते महत्त्वाचे धडे आपल्याला शिकण्यासारखे आहेत ते पाहूया. म्हणून आजचं शीर्षक आहे, ज्या स्त्रीने आपले गीत गमावले, द वुमन हू लॉस्ट हर सॉन्ग. आणि ही सर्व संदेश पवित्र शास्त्रातील महान स्त्रिया या मालिकेत उपलब्ध आहेत. या संदेश मालिकेचं नाव आहे ग्रेट वुमन ऑफ द बायबल. आता मिरियामने, या स्त्रीने इस्रायलाच्या मुक्तीच्या वेळेस गुलामगिरीतून, मिस्र देशातून ज्यावेळेस ते बाहेर आले आणि देवाची जी योजना पूर्ण झाली, त्या योजनेत मोठी भूमिका बजावली. तरीही शेवटी तिने तिचा आनंद, तिचं गाणं हे गमावलं. ती प्रॉब्लेममध्ये आली. तिला वैयक्तिक प्रॉब्लेम आले, तिच्या कुटुंबाला प्रॉब्लेम आले आणि तिच्यामुळे इस्रायल राष्ट्राला देखील प्रॉब्लेम आले. आणि ती होती मिरियाम, मोशेची मोठे बहीण. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोशे, आरोन आणि मिरियाम या तिघांचेही नावं परमेश्वराने त्याच्या स्मरणात लिहून ठेवलेली आहेत, त्याच्या वचनात लिहिलेली आहे. आणि अनपेक्षित ठिकाणी आपल्याला ही तीन नावं, ही तिघांची टीम आढळते. आणि ते म्हणजे मिखाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय आणि वचन 4. मिखा 6 आणि 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडून घेतले. मी तुझ्या पुढे मोशे, आरोन व मिरियाम यांना पाठवले. किती विशेष आहे. मिखासारख्या पुस्तकात या तिघांचे नाव आहेत. आणि विशेष म्हणजे तिचं नाव मोशे आणि आरोन यांच्या बरोबर आहे, यांच्या लेवलला आहे. ती एक संदेष्टी होती. ती मोशेची मोठे बहीण होती. तिने लहानपणे अद्भुत रीतीने मोशेला वाचवलं होतं आणि त्याने मोठे झाल्यानंतर तिला आणि इस्रायल राष्ट्राला वाचवलं. आज आपण तिच्या जीवनाबद्दलच्या 3 असे दृश्य, 3 गोष्टी पाहणार आहोत की ज्या चुका तिने केल्या आणि जिचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी 3 दृश्यांमध्ये आढळतो, 3 सीनमध्ये. आणि तिच्या एका जीवनाच्या क्षेत्रावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू, ती म्हणजे तिची जीव किंवा तिचं बोलणं. कारण ज्या वेळेस आपण तिला शास्त्रात पाहतो, ज्या वेळेस आपल्याला पवित्र शास्त्रातील आढळते, ती बोलताना, गाताना आढळते. म्हणजे तिची जीभ वापरताना ती आढळते. आता देवाने आपल्याला जी जीभ दिली किंवा जे बोलण्याचं जे सौभाग्य दिलेलं आहे स्त्री पुरुषांना, ही एक आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. तर 3 सीन्स इन द बायबल दॅट टीच अस अ व्हेरी व्हॅल्युएबल लेसन. पवित्र शास्त्रातील 3 असे दृश्य जे आपल्याला महत्त्वाचे धडे शिकवतात. पहिला धडा आणि पहिला सीन आपल्याला मिरियामचा, पहिली एंट्री आपल्याला निर्गमच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायात आढळते की ज्यावेळेस तिने तिच्या जिभेचा देवाची योजना किंवा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोग केला. आपण वाचू ती स्टोरी, निर्गमचं पुस्तकाचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपून ठेवता येणार म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डामर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदी तीरेच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. आणि त्याचे काय होईल ते पाहाव्यास त्याची बहीण दूर उभी राहिली. म्हणजे ती बहीण त्याच्यापेक्षा मोठी होती. तिला देखील उत्सुकता होती आणि कदाचित तिच्या आईने सांगितलं की ह्या बाळाचं काय होतं त्याच्यावर लक्षात ठेव. आणि म्हणून ती बहीण तिथे बाजूला उभी राहिली. आणि मग काय झालं बघा.
आता हे योगायोग नाही, कारण देवाच्या डिक्शनरीमध्ये योगायोग, नशीब वगैरे असे शब्द नसतात. हे देवाचं टायमिंग, देवाची योजना, काळ व समय हे त्याच्या हातात आहे. वचन 5. मग फारोची कन्या नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीकडच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यांमध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या दासीस सांगितले, म्हणजे फारोच्या कन्येने. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि ते रडत होते. बघा किती मूविंग सीन आहे बघा, हृदयस्पर्शी. ते बालक रडत होते. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणीतरी इब्र्याचे बालक आहे. आता तिच्याच वडिलांनी म्हणजे फारोने 1 वर्षाच्या खालील इब्री मुलांना मारून टाकण्याचा आदेश काढलेला होता, आज्ञा केलेली होती. आणि नेमकं हे इब्री बालक फारोच्याच कन्येच्या हाती सापडलेलं आहे. देवाच्या योजना किती अद्भुत असतात नाही का. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या कन्येस म्हणाली, आणि ही बहीण दुसरी तिसरी कोणी नसून मिरियाम आहे. याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. त्या बालकाची बहीण फारोच्या कन्येला म्हणाली, आपणाकरिता मुलाला दूध पाजाव्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय. आता तिला माहित आहे की तो आदेश काढलेला, तिला माहित आहे की बाळ पाण्यावर का सोडलेला आहे. तरीही तिचं डेअरिंग बघा. ती धैर्य करून फारोच्या कन्येशी, राजकन्येशी बोलते की ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा याचं पालन पोषण, याला सांभाळण्यासाठी कोणी इब्री बाई बोलू का. तिने धाडस केलेला आहे बघा. आणि मग काय होतं बघा, तिच्या जिभेचा उपयोग, तिला जेवढं नॉलेज आहे, तिने जेवढं तिच्या आईकडून देवाबद्दल शिकलेली आहे, तिचा जेवढा विश्वास आहे, त्या प्रमाणात ती बोलत आहे. आता याकोबाच्या पत्राचा 3रा अध्यायामध्ये जिभेबद्दलचं महत्व काय हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. याकोबाचे पत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जिभेचं महत्व सांगितलेलं आहे. आणि ते महत्व सांगताना 4थ्या वचनात याकोब असं लिहितो, तारवे ही पहा, ती एवढी मोठी आहे ती व प्रचंड वाऱ्याने लोटून जात असतात, तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने फिरवली जातात. एक लहानसा एक उपकरण, लहानसा एक पार्ट असतो जे अख्ख्या जहाजाला वळवतो किंवा टर्न करतं. तसं तो म्हणतो की जीभ आहे की जी आपल्याला डायरेक्शन किंवा दिशा देते. तशीच जीभ ही लहानसे अंग असून तर ह्या 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो की जीभ ही माणसाचं जीवन किंवा माणसाला बदलवणारे हे शरीर किंवा माणसाच्या जीवनाची दिशा, हे कसे शब्द आपण बोलतो त्याने आपण डायरेक्ट होत असतो किंवा दुसऱ्यांना डायरेक्ट करत असतो, दुसऱ्यांना गाईड करत असतो. आता या ठिकाणी ही लहान मुलगी फारोच्या कन्येशी बोलत आहे आणि ती तिला सांगत आहे. आता ही मुलगी कोणीच नाही आहे आणि ती फारो राजाची कन्या आहे. सर्व सत्ता अधिकार तिच्या हातात आहे आणि तरीही ही विश्वासाने बोलत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ज्यावेळेस ती असं म्हटली, वचन 8 मध्ये असं लिहिलं आहे, फारोच्या कन्येने तिला म्हटले, जा बोलाव. किती विशेष आहे ना का. म्हणजे ह्या लहान मुलीचं फारोच्या कन्येने ऐकलं. तिला माहिती आहे की ही हिब्रू मुलगी आहे, तिला माहिती आहे की बाळ हिब्री आहे, तिला माहिती आहे की मुलगी सांगते की हिब्री बाईला बोलू का याला सांभाळायला, तरी ती म्हणते की जा बोलाव. म्हणजे या ठिकाणी देवाचा अदृश्य हात कार्य करताना आपण पाहतो. कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर देव सार्वभौम आहे. त्याचं नियंत्रण पृथ्वीवर, सत्ता अधिशान लोकांवर, सर्वांवर आहे. आणि त्याच्या योजना सिद्धीस नेण्यासाठी तो कोणाचाही ताबा घेऊ शकतो आणि त्याच्या योजना सिद्धीस नेतो. राजाचं मन परमेश्वराच्या हाती आहे. एका लहान मुलीने राजकन्याचं मन वळवलेलं आहे. पण का? कारण ती देवाच्या योजनेनुसार ते शब्द बोलत आहे. तिच्या जिभेचा ती योग्य रीतीचा वापर करीत आहे.
तिच्या जिभेने ती देवाची इच्छा, देवाची योजना पुढे नेत आहे. तर हा पहिला सीन, पहिला पॉइंट हा की मिरियामने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, सिद्धीस नेण्यासाठी तिचा जिभेचा वापर केला. दुसरा सीन आपल्याला निर्गमच्या पुस्तकाच्या 12 ते 14 मध्ये आढळतो. 12वा अध्याय, 13वा अध्याय आणि 14व्या अध्यायामध्ये, की ज्यामध्ये आपण वाचतो की कशा रीतीने परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून सोडवलं, मुक्त केलं. आणि ज्यावेळेस त्यांना मुक्त केलं त्यावेळेस काय झालं आपण वाचू. निर्गमचं पुस्तकाचा 14वा अध्याय आणि वचन 31. परमेश्वराने मिस्रांना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलाने पाहिला. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन. म्हणजे आता इथे प्रेज वर्शिप सुरू झालेली आहे. मोठा चमत्कार आयुष्यात कधी न घडलेला तो घडलेला आहे. समुद्र विभागला गेला आणि त्याच्यातून ते पार आले. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे शत्रू त्याच्यात बुडून मेले हे त्यांनी पाहिलं. देवाचा अद्भुत, परमेश्वर काय करू शकतो ह्याच्या मनात कोणाच्याही बद्दल किंचितही शंका राहिली नाही. आणि म्हणून त्यांच्या आतून, मनातून एक गीत, स्तुती, स्तवन हे बाहेर आलेलं आहे. बघा, त्यांनी ते गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयाने उन्नत झालेला आहे. घोडा व रथ त्याने समुद्रात उलटून टाकलेला आहे. परमेश्वर माझे बल, माझे स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. माझा देव हाच, याचे मी स्तोत्र गाईन. हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा करीन. परमेश्वर रणवीर आहे, यावे त्याचे नाम. आणि मग पुढे ते गीत आहे. आता या ठिकाणी हे सर्वजण आनंदाने, उत्साहाने परमेश्वराचा जय जयकार करीत आहे, जयघोष करीत आहे, गीत गात आहे. आणि 20व्या वचनात आपण वाचतो, निर्गम 15 आणि वचन 20. हे प्रेज वर्शिप इस्रायल लोकांची आनंदोत्सव चालू करत असताना 20व्या वचनात असं लिहिलेलं आहे, मग अहरोनाची बहीण मिर्याम, संदेष्ट्री हिने, म्हणजे तिला संदेष्ट्री असं शास्त्रात म्हटलेलं आहे, हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नृत्य करीत चालल्या. म्हणजे ती वर्शिप लीड करू लागली. आणि मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरिले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयाने उन्नत झाला आहे. घोडा व रथ त्याने समुद्रात उलटून टाकलेला आहे. आणि मग अशा रीतीने ती स्तुती सवन करीत स्त्रियांना ती लीड करू लागली. किती आनंदाने, किती उत्साहाने ती परमेश्वर, तिचा फोकस, तिचं लक्ष देवावर होतं. ती तिच्या जिव्हेने, तिच्या ओठाने परमेश्वराचं स्तवन करू लागलेली आहे, त्याचा गौरव करू लागलेले आहे आणि इतरांनाही त्याच्यामध्ये सामील केलेला आहे. आणि म्हणून दुसरा जो सीन आहे ह्या शास्त्र भागामध्ये, निर्गम 14 आणि 15 मध्ये, या ठिकाणी आपण पाहतो की मिर्याम देवाच्या कार्याची स्तुती करीत आहे. ती स्तुती स्तवन, तिच्या जिभेने स्तुती स्तवन करीत आहे. आणि मग तिसरा सीन जो आढळतो तो अतिशय दुःखद आणि हृदयस्पर्शी असा आहे. खरं तर हा शास्त्रातला अतिशय दुःखद असा अध्याय आहे, द सॅडेस्ट चॅप्टर इन द बायबल. आणि तो म्हणजे गणना 12, नंबर्स चॅप्टर 12. आता ह्या अध्यायामध्ये एका कुटुंबातलं, की जे फक्त धार्मिक कुटुंबच नव्हे, तर जे कुटुंब देवाने निवडलेलं आहे, देव ज्या कुटुंबाचा उपयोग करून त्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलेला आहे, देव ज्यांच्याशी बोलत आहे, अशा कुटुंबामध्ये कोणता वाद झाला, कोणते भांडणं झाले, याविषयी या अध्यायात सांगितलेलं आहे. ही स्टोरी आपल्याला फॅमिली क्वारल किंवा फॅमिलीच्या भांडणाची आपल्याला आढळते. निर्गम गणनाचं पुस्तकाचा 12वा अध्याय बघा, आपण वाचूया. ह्या ठिकाणी हा तिसरा सीन आहे मिरियमच्या जीवनातला. आणि या ठिकाणी काय घडलं बघा.
पहिल्या सीनमध्ये आपण पाहिलं की तिने लहान असताना तिच्या शब्दाने देवाची योजना सिद्धीस नेली. फारोच्या मुलीशी, राजकन्याशी ती बोलली आणि तिने तिचं ऐकलं. दुसऱ्या सीनमध्ये तिने देवाने इस्रायल लोकांची सुटका केली तेव्हा तिने वर्शिपमध्ये लीडिंग केलं, देवाचं स्तुती स्तवन केलं जिवेने. आणि आता जिवेने ते काय करताय बघा. गणना 12:1 पासून आपण वाचू. मोशाने कुशी लोकातील एक स्त्री बायको केली म्हणून, कुशी म्हणजे इथिओपियन बायको केली होती म्हणून मिर्याम व अहरोन ही त्याची निंदा करू लागली. फॅमिली प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. देवाच्या लोकांच्या घरात, कुटुंबात फॅमिली प्रॉब्लेम असतात का? हो, तेव्हा झाले, प्रत्येक काळात झाले, आजही आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ती निंदा करू लागली. ती म्हणाली, परमेश्वर केवळ मोशाशीच बोलला आहे का? आमच्याशी नाही का बोलला? आता भांडणाचं कारण किंवा याची सुरुवात कशामुळे झाली? की परमेश्वराने मोशेलाच निवडलाय का? आम्ही कोणी नाही का? देव आमच्याशी बोलू नाही शकत का? असं कोणाला कधी म्हणताना ऐकलं का? तुम्ही ऐकलंय, मी ऐकलेलं आहे. तो प्रॉब्लेम तेव्हा होता, आजही आहे. आम्हाला पण देव, आम्ही पण बोलू शकतो, आम्ही पण कार्य करू शकतो, आम्ही पण उपदेश करू शकतो. ती म्हणाली, परमेश्वर केवळ मोशाशीच बोलला आहे का? आमच्याशी का नाही का बोलला? आणि हे त्यांचे बोलणे परमेश्वराने ऐकले. बघा, परमेश्वर आपलं बोलणं ऐकत असतो. याच्यावर एक माझा संदेश आहे. तुम्ही कधी वेळ मिळाल्यानंतर यूट्यूबवर जा आणि चेक करा. परमेश्वर देव ऐकत आहे. हे जे ते घरात बोलले, तुम्ही आणि मी जे घरात कुटुंबात बोलतो कोणाविषयी, परमेश्वर ते ऐकतो. हे बोलणे परमेश्वराने ऐकले. आणि मग काय झालं बघा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्याहून नम्र होता. परमेश्वराने मोशे व मिर्याम यांना एकाएकी सांगितले की तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ती तिघे तिकडे गेली. अर्जंटली देवाने त्यांना तिघांना त्या दर्शन मंडपाजवळ बोलवलं. परमेश्वर मेघ स्तंभात उतरून तंबूच्या दाराशी उभा राहिला व त्याने अहरोन व मिर्याम यांना बोलवले. तेव्हा ते पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असल्यास मी त्याला दृष्टांतात प्रगट होतो आणि स्वप्नात मी त्याच्याशी भाषण करतो. पण माझा सेवक मोशे तसा नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप माझा सेवक मोशे याच्या दृष्टीस पडत असता त्याची निंदा कराव्यास तुम्हाला भीती कशी वाटली नाही? म्हणजे देव परमेश्वर त्यांना रागवत आहे की तुम्ही एवढी मजल कशी गाठली, तुमची हिंमत कशी झाली की माझा सेवक ज्याच्याशी मी समक्ष बोलतो त्याच्या विरुद्ध बोलण्यास, कुरकुर करण्यास. मग परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने तेथून गमन केले. म्हणजे परमेश्वराचा क्रोध भडकला आणि तो निघून गेला. आणि त्या क्रोधाचा परिणाम काय झाला माहिती आहे का? वचन 10, तंबूवरून मेघस्तंभ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. विचार करा. ताबडतोब देवाचा न्याय, त्याचा कोप. अहरोन आणि मिर्यामेकडे पाहिले तो ती कोडी बनली असे त्याला दिसून आले. मग अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही दोघांनी मूर्खपणाने वागून पातक केले, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको. अहरोन कबूल करत आहे. अहरोन पण मोशेचा भाऊ आहे, मिर्याम त्याची बहीण आहे. फॅमिली मधलं क्वारल आहे, फॅमिलीतलं भांडण आहे. आणि कशावरून? एका क्षुल्लक कारणावरून, जेलसीवरून, मत्सर, द्वेष. की परमेश्वराने त्यालाच निवडलं का, आम्ही नाही का? तो तर आमच्यापेक्षा धाकटा आहे, लहान आहे, आम्ही मोठे आहोत, मग आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट नको का? हे त्यांच्या डोक्यात आलं आणि ते मिर्यामने बोलून दाखवलं. सुरुवात तिने केली. बघा,
जिने परमेश्वराचे गीत गायलं, स्तुतीस्तवन, जी वर्शिप लिडिंग करणारी होती, जिने मोशेचा जीव वाचवला, फारोच्या कन्येशी बोलण्याचं धाडस केलं, तीच आता तिच्या जीवेचा उपयोग अशा रीतीने करीत आहे, टीका करण्यासाठी, नावं ठेवण्यासाठी. मग आरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही दोघांनी मूर्खपणाने वागून पातक केले, त्याचा दोष आम्हावर ठेवू नको. शरीर अर्धे गलित झाले आहे असा कोणी मनुष्य आईच्या पोटातून निघतो, त्याप्रमाणे ही मरियम मृत्यूवत राहू देऊ नको. म्हणजे मरेपर्यंत आपल्या बहिणीला, मिरियामला अशा स्थितीत ठेवू नको, असं आरोन मोशेला विनंती करीत आहे. विचार करा, मोशेला काय वाटलं असेल. त्याच्या ध्यानीमनी पण नव्हतं की आपल्या बहिणीच्या मनात, आपल्या भावाच्या मनात आपल्याबद्दल अशा प्रकारचे विचार आहेत. तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला की, किती विशेष आहे नाही का. हे दोघ जण कुरकुर करीत आहेत, जेलसी व्यक्त करीत आहे, पण मोशे प्रार्थना करीत आहे. मोशेने परमेश्वराचा धावा केला की, हे देवा, दया करून हिला बरे कर. आता जरा विचार करा, मोशेच्या ठिकाणी तुम्ही किंवा मी असतो तर आपण काय म्हटलं असतं? आपण अशी प्रार्थना केली असते का? हे कळल्यानंतर की तिने अशी बदनामी सगळ्या इस्रायल लोकांमध्ये, चर्चमध्ये, समाजामध्ये केलेली आहे की ह्याने अशी अशी बायको केली, अशी प्रार्थना आपण केली असते का? पण मोशे सर्वात नम्र असा मनुष्य होता. ही वॉज द मीकेस्ट मॅन ऑन अर्थ. आणि म्हणून या ठिकाणी आपण वाचतो 13व्या वचनात की मोशेने परमेश्वराचा धावा केला की, हे देवा, दया करून हिला बरं कर. परमेश्वर मोशेला म्हणाला, तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला निदान 7 दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून 7 दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव, नंतर तिला छावणीत घेऊन ये. देवाने सहजासहजी बरं नाही केलं. बघा, काही वेळेस काही आजार, काही प्रॉब्लेम द्वेषामुळे, मत्सरामुळे उत्पन्न होतात. आणि म्हणून काही आजार हे तात्काळ लगेच बरे होत नसतात. परमेश्वराने सांगितले की 7 दिवस तिला छावणी बाहेर पाठवून दे आणि तिथे कोंडून ठेव. 7 दिवस का? कारण हिने जे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वराने काय केलेलं आहे, देवाचा कोप तिच्यावर भडकून काय परिणाम झालेला आहे, देवाच्या सेवकाविरुद्ध बोलल्यामुळे काय झालेलं आहे, हे सगळ्या इस्रायल लोकांनी पाहावं आणि त्यांना दहशत बसावी. यापुढे कोणी डेअरिंग करू नये म्हणून देवाने सांगितले की 7 दिवस तिला छावणी बाहेर ठेव. 7 दिवसात सर्वांच्या कानावर जाईल की तिला काय झालेलं आहे, तिची अवस्था काय झालेली आहे. बघा, ही देवाची तिला शिक्षा होती. आणि मग काय झालं बघा, वचन 15, त्याप्रमाणे मिरियाम हिला 7 दिवस छावणी बाहेर कोंडून ठेवले. मिरियाम पुन्हा छावणीत येईपर्यंत लोकांनी आपला तळ हलवला नाही. म्हणजे काय की तिच्यामुळे ते लोक तिथेच थांबले. 7 दिवस ते पुढे जाऊ शकले नाही. वतनाच्या देशाकडे जर प्रवास होता, 7 दिवस तिच्यामुळे लेट झाले. त्यांची प्रगती, त्यांची वाटचाल थांबलेली आहे. तर हा तिसरा सीन, या सीनमध्ये आपण पाहतो की मिरियामने तिच्या जिवेचा उपयोग मोशेवर टीका करण्यासाठी केला. तिची भाऊजाई हिच्यावर टीका केली. आणि का टीका केली? कारण त्याची पत्नी ही कुशी होती किंवा इथिओपियन होती. आता कुशी हे मिद्यानी लोक होते आणि ही स्त्री मोशेने जी बायको केली होती ही झिपोरा होती की जिथे तो राहिला, सासऱ्याच्या इथं मेंढपाळ म्हणून राहिला आणि ती पत्नी. परंतु ती इस्रायली नव्हती, त्यांच्या जातीचं नव्हती, यहुदी नव्हती. हे कारण तिला मिळालं आणि तिने आपल्या भाऊजाई विरुद्ध, भावाविरुद्ध कुरकुर करू लागली. आता प्रश्न, बॅकग्राऊंड असा आहे की ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन बाहेर गेला, त्या कालावधीत झिपोरा त्याची पत्नी लहान मुलांना घेऊन तिचा सासरा येऊन त्यांना घेऊन गेलेला होता. आणि बराचसा कालावधी हा लोटलेला होता.
त्यावेळेस मोशेची बायको झिपोरा आणि मोशेची फॅमिली त्याच्यासोबत नव्हती. आणि म्हणून परमेश्वर जे काही करत होता, जे काही मोशेला सांगत होता इस्रायल लोकांना सांगण्यासाठी, जे काही चमत्कार घडले, 10 पिढा आल्या वगैरे, ह्या सर्वामध्ये मोशेच्या सोबत आरोन आणि त्याची बहीण मिरियाम ही होती. म्हणजे थोडक्यात असं की इस्रायल लोकांचा लीडर मोशे आणि आरोन होते, त्यांच्या सोबतीला मिरियाम ही होती. पण आता मोशेची पत्नी परत आल्यामुळे तिला असं वाटू लागलं की माझं महत्त्व कमी होईल, माझं महत्त्व आता कमी झालेलं आहे. आतापर्यंत स्त्रिया माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी यायच्या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे, मी त्यांना सल्ले द्यायचे. पण आता ते मोशेची पत्नी आल्यामुळे अर्थातच साहजिकच तिच्याकडे जातील आणि माझ्याकडे कोणी येणार नाही. आणि म्हणून तिच्या मनामध्ये द्वेष भावना, जेलेसी उत्पन्न झाली. आणि मग तिने ती कुरकुर केली, जी परमेश्वराने ऐकली. कारण झिपोराने आता एंट्री केलेली आहे. तोपर्यंत मिरियाम जशी काही लीडर होती, सर्व स्त्रिया तिच्याकडे येतात आणि तिला वाटायला लागलं की आता माझी पोझिशन, माझा प्रभाव, माझं इम्प्रेशन आता हिच्यामुळे कमी होईल. आणि असं किती वेळेस होतं नाही का, आपल्या कुटुंबामध्ये होतं, आपल्या चर्चमध्ये होतं, की आपल्याला असुरक्षित वाटायला लागतं, की कोणीतरी आल्यानंतर, देव त्यांचा उपयोग करायला लागल्यानंतर असं वाटू लागतं की माझं महत्त्व आता कमी होईल का, माझ्याकडे कोणी येईल की नाही, मला कोणी विचारेल का, मला कोणी प्रार्थना करेल म्हणेल की नाही, म्हणणार की नाही. आणि ह्या कारणामुळे लोक कुटुंबामध्ये कुरकुर करतात, द्वेष निर्माण होतो आणि द्वेषामुळे कुरकुर निर्माण होते, टीका निर्माण होते आणि मग एकमेकांची बदनामी, निंदा ही सुरू होते. आता याचं कारण होतं की झिपोरा ही एक परराष्ट्रीय होती, यहुदी नव्हती जातीने, आणि मिरियाम ही यहुदी होती. हे पण एक कारण होतं. पण दुसरं महत्वाचं कारण हे की मोशेची पत्नी आल्यामुळे आता मिरियामला वाटू लागलं की आता माझं स्थान इस्रायल लोकांमध्ये, इस्रायली स्त्रियांमध्ये जे आहे ते निश्चितच नक्कीच कमी होणार. आता एक महत्वाचा धडा, एक महत्वाचं तत्व असं आहे की ज्यावेळेस एखादी सेवा देवाकडून मिळालेली असते, देवाने आपल्याला निवडलेलं असतं, त्यावेळेस आपण एकत्र काम करू शकतो, एकत्र काम करू लागतो. पण ज्यावेळेस एखादी सेवा आपण मनाने करू लागला असतो, त्यावेळेस एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होतं, स्पर्धा सुरू होते, चढाओढ लागते. आता मिरियाम ही मोशेची मोठी बहीण आहे आणि ह्या घटकेला ज्यावेळेस आपण हे वाचतो, ही घटना घडली, तिने 90 वर्ष पार केलेले आहे, इतके वयस्कर आहे. आणि इतक्या वयस्कर स्त्रीने, मॅच्युअर स्त्रीने असं वागणं तिच्या भाऊजाईशी, भावाशी, ज्याला देवाने निवडलेलं आहे, हे बिलकुल शोभत नाही. वयस्कर स्त्री आहेत, मॅच्युअर आहेत, याचा अर्थ ते आध्यात्मिकरित्या मॅच्युअर असतातच असं नाही. इथं वयाचा प्रश्न नाही. एखादी तरुण स्त्री जी वचनात, आत्म्यात आहे, ती मॅच्युअर असू शकते, पण वयाने मोठी स्त्री सुद्धा मॅच्युअर असू शकत नाही. म्हणून इथं वयाचा संबंध नाही. ही वयस्कर जरूर आहे, पण ही आत्मिकरित्या ही मॅच्युअर किंवा परिपक्व अशी नाही आहे. आणि म्हणून देवाने तिला शिक्षा दिली. ती कुष्ठरोगी झाली, तात्काळ तिला कोड फुटलं. आता प्रश्न असा आहे की देवाने ज्यावेळेस तिला शिक्षा दिली आणि कोड फुटलं, त्यावेळेस तिला कुष्ठरोगच का झाला? वाय लेप्रसी? लेप्रसी हा आजार आपल्याला माहित आहे की ज्याच्यामध्ये की शरीर कुजत चालतं, एक एक पार्ट निकामी होत चालतात, गळू लागतात. आता नीतिसूत्रे 14व्या अध्यायामध्ये एक वचन आहे, नीतिसूत्रे 14 आणि वचन 30, आणि ते वचन असं आहे, शांत अंतकरण देहाचे जीवन आहे. शांत अंतकरण शरीराचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. मत्सराने किंवा द्वेषाने हाडे कुजतात. म्हणजे द्वेष, मत्सर, जेलसी याचा परिणाम आपल्या बॉडीवर, शरीरावर होतो का? हो.
मेडिकल सायन्स सुद्धा हेच सांगतं की बरेचसे आजार हे आपल्या मनामध्ये क्षमा न करणे, हेट्रेड, इल फिलिंग्स जे असतात, सायकोसोमॅटिक इलनेसेस ज्याला म्हणतात, की जे मनाशी शरीराशी संबंधित आहेत, त्याचे परिणाम शरीरावर होऊन अल्सर, आर्थरायटिस असे काही आजार उत्पन्न होतात. हे मेडिकल सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. आणि शास्त्र पण सांगतं की मत्सराने हाडे कुजतात. आणि या ठिकाणी कुष्ठरोग जो कुजण्याचा एक प्रकार आहे, तो आजार तिला आता लागलेला आहे. कशामुळे? मत्सरामुळे. भावजयविषयीचं मत्सर, भावाविषयी मत्सर. आता लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण एखाद्याचा द्वेष करू लागतो, एखाद्याबद्दल जेलस होऊ लागतो, कालांतराने त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. हे शास्त्रही सांगतं. त्याच्या शास्त्रात आणि इतिहासात अनेक उदाहरणं आहेत आणि आजही आपल्या डोळ्यादेखत अनेक उदाहरणं आहेत. पण देवाची स्तुती असो की आज असं केल्यानंतर देव आपल्याला लगेच शिक्षा देत नाही. आता विचार करा, जेलसी आज किती लोकांच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये हा प्रकार आहे, मत्सर, द्वेष एकमेकाबद्दल. आणि देवाने जर तसं केलं, जसं मिरियमच्या बाबतीत ताबडतोब शिक्षा दिली, तिला कोट, असं जर आज केलं तर काय होईल? किती लोक कुष्ठरोगाने आजारी पडतील? विचार करा. कारण हे देवाचं वचन आहे. आणि याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम तिच्या शरीरावर तर झाला. तिने तिचे साक्ष इस्रायलांच्या देखत गमावले की हीच ती बाई, हीच ती आमची वर्शिप लीडर. ही एकेकाळी इतके सुंदर गीत म्हणायची, गाणे म्हणायची, लीड करायची. आणि आता बघा. आणि मग सर्वांनी विचारलं की कशामुळे झालं? आणि त्यांना समजलं की ह्या कारणामुळे, की तिने आपल्या भाऊजाईबद्दल, भावाबद्दल कुरकुर केली, द्वेष केला. तिने असं म्हटलं, निंदा केली, म्हणून देवाने शिक्षा दिली. बघा, तिचं पाप गुप्त रीतीचं होतं, पण शिक्षा जेव्हा मिळाली तेव्हा तिने काय केलं ते उघड झालं. शास्त्र सांगता, फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. माणूस जे पेरतो त्याचीच कापणी करेल. जे गुप्तपणे केलेलं असतं त्याचे परिणाम उघडपणे भोगावे लागतात. जगाला दिसतं, लोकांना दिसतं, चर्चला दिसतं की आपण कुठे होतो, कसे होतो आणि आता कसे आहोत. केवळ एका चुकीमुळे. आणि म्हणून पाप ते कोणतंही असो इतकं भयंकर आहे. जेलसी, मत्सर हे इतकं भयंकर आहे. आणि याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला, फॅमिलीवर झाला. की असं कसं? मोशेचं घर, अशी कशी त्याची बहीण, आणि ती पण मोठी बहीण. आणि याचा परिणाम इस्रायल राष्ट्रांना पण भोगावा लागला. आता काय ह्या बाकीच्या लोकांना काय परिणाम भोगावा? 15 वचन बघा. त्याप्रमाणे मिर्यामीला 7 दिवस छावणी बाहेर कोंडून ठेवले. मिर्याम पुन्हा छावणीत येईपर्यंत लोकांनी आपला तळ हलवला नाही. म्हणजे 7 दिवस त्यांचा प्रवास लेट झाला. 7 दिवस ते लेट झाले. कोणामुळे? एका स्त्रीमुळे, एका व्यक्तीमुळे. आपली आत्मिक प्रगती, आपले आशीर्वाद अडवू शकतात का? थांबवू शकतात का? हो. हाच आणखी एक महत्वाचा धडा या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळेल, की एक व्यक्तीमुळे फॅमिलीचे आशीर्वाद अडले जाऊ शकतात, थांबवू शकतात. एका व्यक्तीमुळे मंडळीची प्रगती, मंडळीची वाढ किंवा एखादं सेवा कार्य याला अडखळण येऊ शकतं, प्रगती थांबवू शकतं. एक व्यक्ती किती महत्वाची आहे बघा. आणि आणखी एक कारण, तिने मोशे विरुद्ध त्याच्या बायको विरुद्ध का तक्रार केली? कारण तिचं लक्ष आता परमेश्वरापासून दूर गेलेलं आहे. तिचा फोकस, तिचं लक्ष आता तिचा भावजयवर गेलेलं आहे. आता ती आल्यानंतर माझं महत्व कमी होणार. म्हणजे तिची दृष्टी तिने परमेश्वरावर काढून टाकलेली आहे. जगिकरित्या ती पाहू लागलेली आहे. ज्यावेळेस आपली दृष्टी परमेश्वरापासून दूर जाते ना, त्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतात. जोपर्यंत पेत्र प्रभू येशूकडे पाहत होता तो पाण्यावर चालू शकत होता. पण ज्यावेळेस त्याने दृष्टी प्रभू येशूपासून फिरवली आणि लाटा पाहिल्या, समुद्र उसळलेला पाहिला, तो बुडू लागला. तिचा फोकस तिने परमेश्वरावरून काढून टाकला. तुम्ही आणि मी जेव्हा आपला फोकस देवावरून, त्याच्या वचनावरून काढून लोकांकडे पाहायला लागतो,
एकमेकांकडे पाहायला लागतो, एकमेकांशी तुलना करायला लागतो, कम्पॅरिझन, त्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतात. लक्षात घ्या. 15व्या अध्यायात आपण पाहतो की तिचा फोकस, तिचं लक्ष परमेश्वरावर आहे. 45 वेळेस तो शब्द आहे की परमेश्वर परमेश्वर, परमेश्वराचे स्तवन करावं. आणि ही गीत गात आहे, पण अचानक तिने ते गीत गमावलेलं आहे, तिचा आनंद गमावलेला आहे. केव्हा? जेव्हा ती द्वेष करू लागली, जेव्हा तिच्या मनात जेलेसी उत्पन्न झाली तेव्हा. आता आपल्या प्रत्येक जण आपण देवाचे आहोत. आरोन निवडलेला होता, मोशे निवडलेला होता, मिरियाम होती. आपण देवाचे लोक आहोत. प्रत्येकाला देवाने वेगवेगळे दान दिलेले आहेत, वेगवेगळे कार्य दिलेले आहेत. मग आपण एकमेकाबद्दल जेलस व्हायचं का? आपण एकमेकांशी चढाओढ स्पर्धा करायची का? नाही. परंतु तिने मोशेचा देवाचा सेवक म्हणून, देवाचा संदेष्टा म्हणून आदर केला नाही. ती त्याला आपला धाकटा भाऊ समजले. की ते वेळेस असं होतं की फॅमिलीतले एखादी व्यक्ती देवाचे सेवक असल्यानंतर फॅमिलीतलेच लोक त्यांना महत्व देत नसतात. बाहेर ते सांगतात की आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत, परंतु घरात ते त्यांना किंमत देत नसतात. याचा मी अनुभव घेत आलेलो आहे. आणि हेच या ठिकाणी झालेलं आहे की तिने तिच्या भावाचा आदर केला नाही, देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक म्हणून देवाने तिला शिक्षा दिली. पण शेवटी तिला बरं कसं केलं माहिती का? ज्यावेळेस मोशेने तिच्यासाठी प्रार्थना केली त्यावेळेस ती बरी झाली. ज्याला नाव ठेवलं त्याच्याच प्रार्थनेने ती बरी झालेली आहे. आणि म्हणून हे काही महत्वाचे धडे मिरियामकडून आपल्याला शिकायला मिळतात. म्हणून तुमचा आनंद क्षुल्लक कारणासाठी, द्वेष मत्सरासाठी गमावू नका. तुमचा फोकस, तुमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर, त्याच्या वचनावर ठेवा. आणि मग तुमच्या आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही एक चांगले उत्तम साक्ष व्हाल. तुम्ही दुसऱ्यांना अडखळण नाही तर आशीर्वाद असे ठराल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.